मराठवाडा विदर्भासह राज्यात अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। अवकाळी पावसानं वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला। वैजापूर आणि कन्नड तालुक्यामध्ये प्रचंड गारपीट झाली। राज्यात 24 तासात पुन्हा पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। राज्यातील अवकाळीच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। मराठवाडा विदर्भासह राज्यात अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। अवकाळी पावसानं वीज पडून 5 जणांचा मृत्यू झाला, तर वैजापूर आणि कन्नड तालुक्यात गारपीट झाली। राज्यात 24 तासात पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। सचिन बडे आपले प्रतिनिधी आपल्याशी थेट जोडले जातात। त्यांच्याकडनं अवकाळी पावसाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट घेऊया। सचिन, मराठवाड्यासह विदर्भात देखील अवकाळीचा तडाखा बसलेला आहे आणि पुढचे 1-2 दिवस देखील पुन्हा मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे। अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। अनेक भागामध्ये काल गारपीट देखील झाली। शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान यामध्ये झालेलं आहे। शुभम, मराठवाड्यासह विदर्भामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। जोरदार पाऊसच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपीट झालेली आहे। उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला ऐन वेळेला काय करावं हे सुद्धा सुचत नाहीये। शेतकऱ्यांच्या पिकांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। मराठवाड्यातील, विदर्भातील आणि त्यासोबतच राज्यभरातील विविध ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे विदर्भातील 4 जण तर मराठवाड्यातील 1 जण असं वीज पडून काही जणांना, आपल्या 5 जणांना जीवही गमवावा लागलेला आहे। एकीकडे ज्या उपाययोजना म्हटलं जातं, हवामान खात्याकडून इशारा दिला जातो, मात्र तो वेळच पुरता मिळत नाहीये की उपाययोजना केल्या जातील। कारण काही शेतकऱ्यांची पिकंही झाडाला असतात, फळंही झाडाला असतात, मात्र ऐनवेळेला जर पाऊस सुरू झाला तर त्यांची चांगली धांदल उडते। विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल किंवा इतर ठिकाणी असतील, काही झाडं उन्मळून पडलेली आहेत, कोसळून पडलेली आहेत आणि त्यानंतर वीज पुरवठा देखील खंडित झालेला होता। अवकाळी पडलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। म्हणजेच कोट्यवधी रुपयांचं नुकसान जे आहे ते शेतकऱ्यांचं होतंय। तर दुसरीकडे शहरभरामध्ये काही ठिकाणी अक्षरशः झाडं उन्मळून पडणे, त्यासोबतच वीज गुल होणे, म्हणजे सर्वसामान्य जनतेला या अवकाळी पावसाचा फटका कुठेतरी बसतोय। मराठवाडा असेल, विदर्भ असेल, त्यासोबतच इतर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा अवकाळी पाऊस पडलेला आहे। आगामी 24 तासांमध्ये पाऊस पडेल असा हवामान खात्यानं इशारा दिलेला आहे। त्यामुळे अवकाळीचा फटका हा सर्वसामान्यांना न परवडणारा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस पडलाय त्या ठिकाणी प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। शुभमजी, अगदी सचिन, महत्त्वाचे अपडेट अवकाळी पावसाच्या संदर्भातले एकंदरीत या नुकसानीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।